नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरी केलेले महालक्ष्मी पूजन. सकाळपासून ते पर्यंतची सर्व तयारी, पूजेची स्थापना, साहित्य, कथा आणि आरती, उद्यापनही सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. चला तर मग आजचा माझा महालक्ष्मी पूजनाचा प्रवास हा सुंदर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यासाठी काय केले तर आधी घर सर्व स्वच्छ केले. सर्वात आधी मी पूर्ण घर स्वच्छ छान केले. पाहत आहे ना तुम्ही, झाडलोट केली, पुसणे सगळं नीट नेटकं केल्यानंतर घरात एकदम पवित्र वातावरण तयार झालं. हे सगळं केल्यानंतर मला पूजेचे साहित्य आणायचे होते, तर त्यासाठी मी बाहेर गेली आणि हे पूजेचे सर्व साहित्य आणले. त्यासाठी मी बाहेरून डहाळ्या आणल्या, पूजनासाठी दूध, दही, पंचामृतासाठी हे सर्व आणलं. त्याच्यानंतर फुले हवी होती ती आणली आणि थोडंसं भाजी वगैरे लागत होती मला, ती सुद्धा आणली. आणि बाहेर रांगोळी वगैरे सगळं काढून मी नीटनेटकं केलं होतं. आणि जी पंचामृतात आणि पूजनासाठी तुळशीची पाने आवश्यक होती, ती तुळशीची पाने मला पाहिजे होती, ती पाने आणली आणि आरती सुद्धा रेडी केली. त्याच्यानंतर दीप स्थापना करायची असते सगळ्यात आधी, त्याच्यासाठी दीप सुद्धा मी रेडी केला. त्याच्यानंतर ज्या जागी मला पूजा स्थापन करायची होती ती जागा स्वच्छ करून घेतली, तिथे पूजा केली. त्याच्यानंतर चौरस तिथे टाकून घेतला, म्हणजे जो हा पाट आहे तो तिथे टाकून घेतला. आणि ते टाकल्यानंतर त्याच्यावर कोरे वस्त्र जे होते लाल कलरचे ते मी अंथरून घेतले. बघू शकता तुम्ही, चौरसाच्या चारी बाजूने छान मी हे हे जे वस्त्र आहे ते अंथरून घेतले. आणि त्याच्यानंतर तिथे मला देवीच्या प्रतिमेची स्थापना करायची होती, तर त्यासाठी मी काय केले, एक थोडीशी तांदूळाची पूड त्याच्यावर टाकली आणि त्याची सुद्धा पूजा करून त्याची प्रतिमा स्थापन करायची होती. ती प्रतिमा मी तिथे ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर दीपस्थापना करायची असते, तर थोडीशी तांदळाची पूड टाकून, धान्य खाली कोणतेही टाकू शकता तुम्ही, त्यावर मी दीपस्थापना सुद्धा करून घेतली. सगळ्यात आधी पूजेला दीपस्थापना महत्वाची असते आणि त्याच्यानंतर प्रतिमा स्थापना महत्वाची असते. प्रतिमा स्थापना केल्यानंतर गणपती पूजन हे सगळ्यात आधी व्हायलाच हवे. तर त्याच्यासाठी मी सुपारीचा छोटासा गणपती घेतला. आधी आचमन केले स्वतः आणि स्वतः शुद्ध झाल्यानंतर गणपती पूजनाची तयारी केली. गणपतीसाठी छोटासा मी सुपारीचा गणपती घेतला. त्याच्या खाली छोटेसे नाणे घेतले. दही दुधाने त्याला अर्पण केले, पंचामृत अर्पण केले. त्याच्यानंतर अक्षत, हळद, कुंकू, फूल वाहून त्याची स्थापना केली. आणि देवीच्या पूजेत हे शंखाची स्थापना सुद्धा महत्वाची असते. तर त्याच्यानंतर मी देवी पूजनानंतर शंखाची स्थापना सुद्धा केली. त्यानंतर महत्वाचे म्हणजे कलश स्थापना. मी पितळच्या कळसाला वरून स्वस्तिक काढले, त्याचे पूर्ण पूजन केले. त्याच्यानंतर त्याला 9 फेऱ्या ह्या आपल्या नवरंगी धाग्याने पूर्ण गुंडाळून घेतले, ज्याला गुंडाळणे आवश्यक असते. ते धागा गुंडाळल्यानंतर मी थोडीशी तांदळाची पूड तिथे ठेवून कळसाला त्यावर ठेवले. त्याच्यानंतर त्या कळसात मला जे काही अर्पण करायचे होते ते म्हणजे त्याच्यात आधी पाणी टाकले, त्याच्यानंतर नाणी टाकली, सुपारी टाकली, तांदूळ टाकले, फुलं टाकले आणि पंचामृत टाकले, तुळशीचे पान टाकले. त्याच्यानंतर जे मी 5 झाडांच्या डहाळ्या आणल्या होत्या, त्यामध्ये त्या ठेवायच्या होत्या मला. या व्रताला ते खूप महत्वाचं असतं. आणि जे नारळ आहे त्याला मी देवीचा मुखवटा त्या धाग्याने गुंडाळून घेतला. ते हे 5 डहाळ्या ठेवल्यानंतर त्यानंतर मी त्याच्यावर देवीचा मुखवटा ठेवला. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान दिसत आहे. त्याच्यानंतर आणि लाल वस्त्र म्हणजे चुनरी गुंडाळून कलश स्थापना पूर्ण केली. आणि आजचा दिवस हा कलश स्थापना दिवस म्हणूनही मानला जातो. त्याच्यानंतर बाजूने ओटी ठेवली आणि त्याच्या बाजूने तांदुळाची महालक्ष्मी काढली, जी आजच्या पूजेत खूप महत्वाची असते. ती महालक्ष्मी काढली झाल्यानंतर मला देवीच्या बाजूने श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करायची होती, कारण मला कोणत्याही पूजेत श्रीकृष्णाची पूजा केल्याशिवाय समाधान वाटत नाही. आणि देवी सोबत, महालक्ष्मी सोबत नारायण हे नेहमी असतातच. त्याच्यामुळं मी त्याच्या बाजूने नारायणाची सुद्धा पूजा केली, स्थापना केली. ती स्थापना झाल्यानंतर ही सगळी स्थापना झाल्यानंतर तुळशीची छान पूजा केली, कारण तुळशीची पूजा ही नारायणाच्या, महालक्ष्मीच्या व्रतामध्ये आवश्यक असते. तर छोट्याशा मडक्यात मी जी तुळस लावलेली होती त्या तुळशीची मी छान छोटीशी पूजा केली. तिला सुद्धा चुनरी अर्पण करून तिची सुद्धा स्थापना केली. त्याच्यानंतर दुर्गा चालीसा आणि
उत्तम हे याचे पठण केले. ते पठण झाल्यानंतर मी महालक्ष्मीची कथा वाचन केले. कथा वाचन, संपूर्ण कथा वाचन हे सकाळीच करायचं असतो. कारण आपल्याला उपवास हा दिवसभर असतो आणि सकाळी सकाळी पूजा झाल्यानंतर आपलं मन एकदम प्रसन्न असतं. जेव्हा पूजा वाचली, देवीची आरती केली, देवीला नैवेद्य दाखवला, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना घरात एकदम सुंदर आणि शांत वातावरण झालं होतं. मन खूप प्रसन्न झालं होतं. देवीला मी सकाळी ड्रायफ्रूट आणि फळं जो नैवेद्य होता तो दाखवला आणि मी दिवसभर उपवास केला. संध्याकाळी पुन्हा देवीला दूध, साखर, पोळी, गोडाचा नैवेद्य दाखवला आणि तो देवीला अर्पण करून मी संध्याकाळी आरती केली. बघू शकता छान आरती, जो आरतीचा प्रकाश होता, जी प्रकाशाची ज्योत होती आणि जो फुलांचा सुगंध होता, तो मनाचा आवाज घरात सुंदर भक्तिमय वातावरण तयार करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवीला दही आणि भात, जो देवीसाठी एकदम पवित्र नैवेद्य देवीला अर्पण केला आणि देवीसाठी जो दिवा केलेला होता, त्या दिव्याला मी प्रणाम करून माझ्या घरावर कायम आशीर्वाद राहावा अशी प्रार्थना केली आणि ही चिमुरडी सुद्धा माझ्यासोबत देवीला नमस्कार करत होती. तर हे होतं माझं महालक्ष्मीचं पूजन. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईल. थँक्यू. जय महालक्ष्मी.